मोठी बातमी नगरमधनं समोर येते। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। निलेश लंके यांनी व्हिडिओ पोस्ट करत एका अज्ञातावर सीसीटीव्ही बंद करत असल्याचा आरोप केलेला होता। मात्र ती व्यक्ती अधिकृत कर्मचारी असल्याचं आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। तशी रितसर परवानगी आणि पोलीस बंदोबस्तात घेऊन तो कर्मचारी तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी गेलेला होता असंही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। निलेश लंके यांनी याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट करत आरोप केलेला होता। मात्र ती व्यक्ती आता अधिकृत कर्मचारी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। काल 8:22 म्हणजे 8 सव्वा 8च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो। तर कलेक्टरला सुद्धा त्या बाबतीत काही पूर्णतः माहिती नव्हती। आज सकाळी त्या बाबतीत ट्विट सुद्धा मी केलेले आहे। निवडणूक आयोगाला सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहे। सीसीटीव्हीच्या एक वायर लूज झाला होता आणि इलेक्शन कमिशन मार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे वेंडर आहेत त्याला रितसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे। त्या माणसांनी तिथं CAPFच्या डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन 8:20 काल गेला तो आणि रिपेअर करून 5 मिनिटात तो बाहेर आला।